17 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवं असं वाटलं आणि ते तसं झालं नाही म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असं मानलं म्हणजे काळजीचं कारणच उरत नाही. आपण देव आहे असं मानतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा दगड आपल्याला तारेल असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसतं तोंडाने म्हणतो एवढंच. नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी? प्रत्यक्ष पुढं उभं राहिला तरी आपल्या मागची काळजी सुखदुःख ही काही संपणार नाही आहेत. याचं कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख हे मानायचं काही कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून दुसऱ्यानं काहीही केलं तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचं कारणच नाही. तर अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्यामुळं साधतं. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसं वागण्याची बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करावी. मनाला पहिल्यांदा थोडी बळजबरी करावी लागेल. अहो, आपण बघतो ना, लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडीशी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवताना तिलाही तसंच करावं लागतं. तेव्हा आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री नेसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तो तसाच करत जावा, पण मला भगवंत हवा असं म्हणत जावं. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल आणि तिचं पर्यावसान ध्यासामध्ये होईल. आता एक उदाहरण देतो. समजा एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे. मला घर बांधायचं आहे असं तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढं घर बांधायचं आहे. हे जसं खरं आहे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा आहे असं नुसतं म्हणत गेल्यानं देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता विषय बेतानं भोगेल. खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही. ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. जानकी जीवन स्मरण जय जय राम.